म्हणायचं का? पण चिमणीचं गाणं म्हणल्यावर रे उठू उठू घरी जातील. घरी जाणार का? थांबा. हा नाही तर कसं आहे, झाली बाबा आमची चिमणी, आता आम्ही चाललो घरी. झाला आता आमचा स्वयंपाक झाला, तसाच झाला. तसं करू नका. हा कारण एवढा सगळा आपल्या वडगाव पानमध्ये एवढा खूप सुंदर असा सोहळा बहुतेक पहिल्यांदाच आहे ना, पहिलंच. हा पुन्हा येणार, पण पहिलं वर्ष असं बघून मला जोड झाली की पुढच्या वर्षी परत येऊ. एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण एखादा नाचायचा कार्यक्रम असता तर एवढीच गर्दी असती, पण इथं कुठला नाचायचा कार्यक्रम नाही, गाण्याचा तरी बी एवढी गर्दी. म्हणून वडगाव पानचं कौतुक वाटतं या गावाचं, तुमच्या सगळ्यांच्या आवाज. म्हणून सांगायचंय लेख चिमणीच्या गाण्याला 100 रुपये बक्षीस. आता बाबांकडून चिमणीचं 100 रुपये बक्षीस आलंय. आता एवढे म्हणल्यावर सगळे 100 देतील. ज्यांचं लेखीवर जीव आहे, आपल्या माहेरावर कोणाकोणाचा जीव आहे सांगा बरं? मोजकेच आहेत. माहेरावर कोणामुळे महिला मंडळाला विचारतोय, आपल्या माहेरावर कोणाकोणाचा जीव आहे? हात वर करा. इकडं कोणाचाच नाही का? हा सासूबाईवर सगळ्यांचा जीव. पण ज्यांना ज्यांना लेख आहे बघा, हे गाणं खूप सुंदर आहे. जेव्हा त्या लेख लहानाची मोठी होती आणि जेव्हा त्या आईबापाला सोडून जाते ना लग्न हो, तेव्हा काय दुःख होतं हे आईबापालाच माहीत असतं. ती चिमणी आईबाप त्या तळ हाताच्या फोडाप्रमाणे वाढवतात त्या लेकीला, पण पोटचा गोळा सोडून जातो तेव्हा काय दुःख होतं हे त्यालाच माहित. आला असू दे चहा आला बघा, शब्दात वजन आहे. पण जर तुम्ही हे गाणं मन लावून ऐकलं, सगळ्या महिला मंडळाला सांगणार, हे गाणं जर तुम्ही मनापासून ऐकलं तर नक्की तुमच्या डोळ्यात पाणी येईल आणि तुम्हाला तुमच्या माहेरचं ध्यान होईल. तुम्हाला माहेरचे सगळे आठवतील, आई बाप भाऊ बहीण सगळे आठवतील. जर मनापासून गाणं ऐकलं तर सगळे रडतील, जर मनापासून ऐकलं तर. तुमच्यासाठी गाणं चला. आणि ज्यांचं आपल्या माहेरावर प्रेम आहे ते नक्की इथं येऊन बक्षीस देतील चिमणीसाठी. चला. आगरत नजर की आकाश भाऊ जायला विषयी बहिणीसाठी काय, बहिणीसाठी भावाचं काळूबाईचं गाणं नक्की होईल बघा. आगरत नजर की जतन केली, त्या लेकीला आई बाप लहानाचं मोठं काढतात. आगरत नजर की जतन केली, आणि लग्न होऊन जावं ती सासरी जातील आणि आई बाप तिला वाट लावतात. तो आई बाप रडत रडत त्या लेकीला काय म्हणतात, आग चिमणी माझी उडून गेली, आमच्या दादाकडून चिमणीच्या लेकीसाठी 200 रुपयाचा बक्षीस झाला. धन्यवाद. कारण त्यांना बी पटलंय. हा घरात न जायर की आणि आई बाप रडत रडत त्या लेकीकडे बघतात आणि म्हणतात, आग चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली.
माय लेकीचं नातं कसं असतं. माय लेकी आईचं आणि ते लेकीचं थोड्या थोड्या गोष्टीवरून भांडतात माय लेकी, पण लगेच गोड होतात. पण ती लेक तेव्हा त्या आईच्या पदराला धरते आणि त्या आईला रडत रडत म्हणते काय, ती माझी आई रडती, माझी आई, ती माझी आई, ती माझी आई. ती लेक त्या आईच्या पदराला धरते आणि म्हणती माझी आई रडती पदराला धरुण, ती माझी आई रडती पदराला धरुण. आणि रडत रडत ती आई त्या लेकीला म्हणती काय, अग माझी हरण चालली कळप सोडून, हरण चालली कळप सोडून. माझी आई रडती पदराला धरुण, माझी आई रडती पदराला धरुण. आणि आई रडत रडत त्या चिमणीला म्हणती काय, ज्या लेकीला मी रोज आपल्या समोर पाहिलेलं असं, म्हणजे घराच्या बाहेर जाताना घरात घेताना रोज जी रोजची त्यांची चर्चा असते, आणि आज ती लेक नांदायला चालली, मला त्या आईला लय दुःख झालं. मग ती आई त्या लेकीला म्हणते काय, माझी हरण चालली कळप सोडून, हरण चालली कळप सोडून. आणि लेक जी असते ना, लेक बापाचं काळीज असते. बापासाठी त्याची लेक किती जरी मोठी झाली ना तरी त्याच्यासाठी चिमणीच असते त्या बापासाठी. आणि बाप लेकीला रडू दाखवत आहे, सगळ्यात जास्त दुःख बापाला झालेलं असतं. पण बापात तेवढी हिंमत नसते की मी माझ्या या लेकराला वाट कसं लावू. बाप गपचूप स्टेजच्या मागं रडत असतो, मंडपाच्या मागं. आज माझी लेक मला सोडून नांदायला जाणार म्हणून तो बाप गपचूप रडतो. तो बाप काय म्हणतो, माझा बाप रडतो, तो माझा बाप, तो माझा बाप, तो माझा बाप. तो बाप रडत रडत त्या लेकीला म्हणतो माझा बाप रडतो मंडप धरुण, तो माझा बाप रडतो मंडप धरुण. आणि रडत रडत त्या लेकीला म्हणतो काय, अग माझं हृदयामधलं काळीज चाललं सोडून, हृदयामधलं काळीज चाललं सोडून. माझा बाप रडतो मंडप धरुण, माझा बाप रडतो मंडप धरुण. असेच रडले होते का आई वडील गपचूप. आणि रडत रडत त्या लेकीला म्हणले काय, अग माझं हृदयामधलं काळीज चाललं सोडून, हृदयामधलं काळीज चाललं सोडून.
बहिणीचं तर कसं जरा बी पडत नाही, भाऊ बहीण तर सारखे वाटतात. भाऊ बहीण पता तो भाऊ पण त्या बहिणीच्या गळ्यात पडून रडतो. तो भाऊ त्या बहिणीला म्हणतो काय, तो माझा दादा रडतो गळ्यात पडून. तो भाऊ त्या बहिणीच्या गळ्यात पडून रडतो आणि इतर वेळी एकामेकाला भांडत असतात. तो भाऊ पण तेव्हा त्या बहिणीच्या गळ्यात पडून रडतो आणि बहिणीला काय म्हणतो, तो माझा दादा रडतो गळ्यात पडून, तो माझा भाऊ रडतो गळ्यात पडून. आणि रडत रडत त्या बहिणीला म्हणतो काय, अगं माझी सोन्याची भावली मला चालली सोडून, सोन्याची भावली मला चालली सोडून. रडत रडत त्या बहिणीला म्हणतो काय, अगं माझी लाडाची ताईडी. असंच रडला होता का नाही भाऊ? भाऊ रडत त्या बहिणीला म्हणला, अगं माझी लाडाची ताईडी, माझी लाडाची ताईडी मला चालली सोडून, लाडाची ताईडी मला चालली सोडून. लेकीचा जन्म कसा असतो, अहो ज्याची होती त्याला चालेली, अहो ज्याची होती त्याला चालेली. आणि आई बाप रडत रडत शेवटी म्हणतात, आम्ही लावलेली माया आज वायाला गेली, लावलेली माया आज वायाला गेली. हेच म्हणतात, आम्ही लावलेली माया आज वायाला गेली. आणि जेव्हा ती चिमणी तिच्या सासरी नांदायला जाते आणि संसारात रमती, तेव्हा ती सासरी गेल्यावर तिला माहेरचं ध्यान होतं. तेव्हा ती आंबाबाईला काय म्हणती, काय म्हणती, अग सांग ना देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी हाय ग माझ्या गावाला. एवढ्या महिलांमधून आता त्या चिमणीकडून बक्षीस आलं एकदा यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण तिला बी पटले. अग सांग ना देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी हाय ग माझ्या भावाला. सांग ना देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी हाय ग माझ्या भावाला. आता शिक दुसऱ्या आगा कुंकू जोडवा काळा मणी आणलंय मायाळू ग माझा धनी
कोणी तोच आपला आधार असतो म्हणून सांगतो अग तोच आधार हाय ग जीवाला माझ्या जीवाला अग तोच आधार हाय ग जीवाला माझ्या जीवाला आई सुखी हाय ग माझ्या गावाला सांगा देवी माझ्या भावाला तू भावाला सुखी हाय ग माझ्या गावाला ज्यांनी बक्षीस दिले त्यांचे आभार आणि तसेच आमचे फुलेवाडीचे मित्र विकी भाऊ यांच्याकडूनही या गाण्याचं बक्षीस झालं धन्यवाद बघा थोडस महिलांसाठी का गाणं म्हणतोय कारण महिला वर्गाला घराच्या बाहेर कुठं कार्यक्रमाला जाता येत नाही पुरुष वर्ग तरी कुठंतरी जातो पण त्यांना जाता येत नाही पण आजचा कार्यक्रम त्यांच्यासाठी थोडासा होऊ द्या कोणी बोर होऊ नका हा खास त्यांच्यासाठी होऊ द्या आई संसाराला लागून धर तूच माऊली आमच्या दैवाला आहे दैवाला आई सुखी हाय ग माझ्या गावाला आता महिला मंडळी आपल्या भावासाठी आपल्या माहेरासाठी तुम्ही गाणी म्हणायचं माया सगळं चला सोबत सांग ना देवी हा जे नाही म्हणत त्यांचा अजिबात प्रेम नाही वाटतं माहेरावर एवढ्या महिला लाडकी बहीण योजना एवढी मोठी आली आवाज आला पाहिजे सगळ्यांचा योजनेतलं देऊ नका पण म्हणा तरी हा चला सगळ्यांनी म्हणा तिथपर्यंत मला तिथून आवाज आला पाहिजे महिला मंडळ सगळ्यांनी सांग ना देवी इथल्यांना काय झालंय झोपा आल्या चला म्हणा आपल्या माहेरावर प्रेम आहे का नाही भावावर आईवर बापावर सगळ्यांनी म्हणा सासूवर सगळ्यांवर प्रेम आहे ना सगळ्यांनी म्हणा ज्यांचं सासूवर प्रेम नाही ते नसलं म्हणत हा चला सगळ्यांनी म्हणायचं माझ्यासोबत सांग ना देवी माझ्या तुम्हाला आवाज येतोय का ऐका ना ते वाजवणारे म्हणते आम्हाला आवाज येत नाही त्यांना आवाज गेल्यावरच ते वाजवतील अशा आवाजात म्हणा चला सांग ना देवी आता पुढचं ते आधीचं गाणं अग रत्नजार की अग चिमणी माझी थांबा थांबा महिलांनाच म्हणू द्या अग चिमणी माझी हा मागच्यांचा तर जरा आवाज येत नाही काय झाले वडगाव पान आमचे तृप्त आहेत कान आवाज ऐकायला इकडून मी चला अग रत्नजार की जतना केली चिमणी माझी अग चिमणी माझी चिमणी माझी चिमणी माझी गाणं पटलं नाही का हा मजा आवडलं गाणं आवडलं का हा असं बोला म्हणजे मला विकळलं चला